प्रकाश सर, आपली आरक्षण व्यवस्था ही खरं तर कास्ट बेस्ड नसून क्लास बेस्ड असल्याचं अनेकांचं आम्हाला ऐकायला मिळतं. मात्र याच अनुषंगाने मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी क्लास बेस्ड आरक्षण व्यवस्था कोणती किंवा मग ती कशी निर्माण केली जाऊ शकते, जर निर्माण करता येणं शक्य असेल तर मला आपल्याकडून याचं सविस्तर उत्तर समजून घ्यायचं. एक लक्षात घ्या की आपलं जे आहे आरक्षण हे आर्थिक दृष्टिकोनातून नाहीये. बरं. इकॉनॉमिक बेस म्हणून नाहीये. इथे जे एक्सप्लॉयटेशन आहे किंवा ज्याला असं म्हणतात भेदभाव आहे हे जातीवरती आधारित आहे. बरं. त्याच्यामुळे असं जातीवरती आधारित असल्यामुळे मला जे डिस्क्रिमिनेशनचं पीस आहे तीच त्या ठिकाणी वापरावं लागेल आणि मग जात ही त्या ठिकाणी वापरण्यात आली. त्याच्यामध्ये जे अस्पृश्य होते त्यांना सारा शेड्यूल कास्ट म्हणून एक यादी केली आणि त्याच्यामध्ये सारा अंतर्भूत केला. दुसरं इथे जे आहेत ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी क्लास बेस्ड आरक्षण व्यवस्था कोणती किंवा मग ती कशी निर्माण केली जाऊ शकते, जर निर्माण करता येणं शक्य असेल. एक लक्षात घ्या की आपलं जे आहे आरक्षण हे आर्थिक दृष्टिकोनातून नाहीये. बरं. इकॉनॉमिक बेस म्हणून नाहीये. इथे जे एक्सप्लॉयटेशन आहे किंवा ज्याला असं म्हणतात भेदभाव आहे हे जातीवरती आधारित आहे. बरं. त्याच्यामुळे असा जातीवरती आधारित असल्यामुळे मला जे डिस्क्रिमिनेशनचं बेस आहे तेच त्या ठिकाणी वापरावं लागेल आणि मग जात ही त्या ठिकाणी वापरण्यात आली. ज्याच्यामध्ये जे अस्पृश्य होते त्यांना सारा शेड्यूल कास्ट म्हणून एक यादी केली आणि त्याच्यामध्ये सारा अंतर्भूत केला. दुसरं इथे जे आहेत ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की आदिवासी म्हणून आहेत त्यांचं एक्सक्लुजन फ्रॉम दी सोसायटी, म्हणजे सर्वसामान्य सोसायटी बरोबर न राहता ते वेगळे जे राहतात तेव्हा त्यांचं ते एक्सक्लुजन हे धरून ते असताना आदिवासी म्हणून त्यांना ट्रीट करण्यात आलं. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला वेळ नव्हता म्हणून त्यांनी असताना 340 कलम केलं आणि येणाऱ्या सरकारला जबाबदारी दिली की एक कमिशन स्थापन करून इथे बॅकवर्ड क्लास हा जो इतर मागासवर्गीय हा जो आहे त्याला आयडेंटिफाय करून त्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रतिनिधित्व कसं मिळेल याच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. रिझर्वेशन ही काही डेव्हलपमेंट नाही हा मुळात पहिल्यांदा असताना लक्षात घेतलं पाहिजे. इथे व्यवस्था अशी होती की क्षत्रिय इथले मराठे हारले असं धरून चाललं कारण ते स्वतःला क्षत्रिय म्हणून समजतात. सगळे मराठी युद्धामध्ये हारले तर देश हारला अशी असणारी परिस्थिती. इथे नुसतं मराठा गुलाम होत नव्हता, तो उरलेले सगळे त्या ठिकाणी गुलाम होत होते. त्याच्यामुळे असणारं एका जातीची व्यवस्था अशी जी राजेशाहीची व्यवस्था होती ती लोकशाहीमध्ये येऊ नये आणि म्हणून ज्यांना असणारं साधं चोपदार सुद्धा होता आलं नाही त्या सगळ्यांना या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हिस्सा असला पाहिजे, त्यांचा सहभाग असला पाहिजे आणि म्हणून असताना आरक्षण जे असताना त्या ठिकाणी देण्यात आलं की मिनिमम पार्टिसिपेशन तुमचं जे आहे या शासनामध्ये 7.5% आदिवासींचं आहे, 27% ओबीसीचं आहे आणि 13.5% हे असणारे एससीचं आहे. हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जो वाव तुम्हाला पूर्वी नव्हता तोच देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकशाही आली, त्या लोकशाहीच्या माध्यमातून तुमचा असणारा सत्तेमधला सहभाग अशा रीतीने त्या ठिकाणी ते मांडण्यात आला अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने आरक्षणला आता असणारा डेव्हलपमेंट म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात आहे आणि तो मी जसं म्हणालो की इथला असणारा RSS असेल, BJP असेल किंवा इथला असणारा सरंजामशाही मराठा असेल, निजामी मराठा ज्याला मी म्हणतोय, त्या सगळ्यांचा भांडणं लावण्याचा एक प्रकार आहे की रिझर्वेशन हे डेव्हलपमेंट आहे, तुम्हाला रिझर्वेशन मिळालं तर तुमच्या असणारं सगळंच
भलं भलं झालं अशा रीतीने प्रचार त्या ठिकाणी केला जातो. बरं. दुसरं त्याच्यामधलं असं आहे की तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून म्हणताय 7% लोक ही शेतीवरती अवलंबून आहेत. ज्या दिवशी पाऊस चांगला त्या दिवशी पीक चांगलं म्हटल्यानंतर माझं उत्पन्न जास्ती आलं. उत्पन्न जास्ती आल्यामुळे माझ्या हातामध्ये इन्कम जास्ती आलं अशी परिस्थिती आहे. पण ज्या वर्षी दुष्काळ आला, शेतात काहीच नाही, बाजारामध्ये विकायलाच काहीच नाही, माझ्याकडे निधी नाही, म्हणजे त्या दुष्काळाच्या वर्षी मी असणारा आरक्षणवादी आणि पाऊस ज्या वर्षी चांगला असेल त्यावेळेस मी आरक्षण विरोधी. बरं. जेव्हा असणारा जे न चालणारं प्रिन्सिपल आहे त्याचा प्रसार करत राहायचा, हा जो भारतीय जनता पक्षाचा असणारा खेळ आहे तो यातूनच आहे की त्यांना आरक्षणाला विरोध करायचा आहे. त्यांना असणारा स्वतःशिवाय इतर कोणीही आपल्या बरोबरीने येऊ नये याची जी तस्वीर येत असते. बरोबर आहे. ज्या प्रकारे आपण विश्लेषण करताय अतिशय गंभीर बाब म्हणून याकडे पाहायला हवं. खरं तर देशातील आरक्षण व्यवस्था आणि त्या आरक्षण व्यवस्थेतली विविधता नेमकं काय सांगते आणि त्याचा समाजातील विविध प्रवर्गांना कसा लाभ पूर्वापार मिळत आलेला आहे आणि या पुढच्या काळातही मिळवता येईल असं आपल्याला वाटतं. आवाज गेला. आपल्याला आवाज येतोय. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारेन. बरं, देशातली आरक्षण व्यवस्था जी आहे त्यात विविधता पाहायला मिळते. आरक्षण व्यवस्थेतच एकंदरीत समाजातील विविध प्रवर्गांना या आरक्षणाचा लाभ पूर्वापार मिळत आलेला आहे आणि तो पुढे मिळवता यावा यासाठी काय करावं लागणार आहे. खरोखर आरक्षण हा विकासाच्या माध्यमातला तोडगा आहे असं आपल्याला वाटतं. बिलकुल नाही. एक लक्षात घ्या की इथे असं ज्याला बाबासाहेब म्हणाले होते की इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी इथली मिसिंग आहे आणि ती वारंवार असताना आपल्याला या ठिकाणी दिसते. एक असं आहे की मी मगाशीच आपल्याला म्हणालो की आरक्षण हे काही विकासाचं मॉडेल नाहीये, हे रिप्रेझेंटेशनचं मॉडेल आहे. तुम्हाला सर्व विकासाचं मॉडेल उभं करावं लागतं. आता विकासाचं मॉडेल उभं करायचं असेल तर मी शिक्षणाचं एक सेक्टर घेतो. आता या शिक्षणाच्या सेक्टरमध्ये आपल्या इथे इंटेलिजन्स टेस्ट केले जात नाही. आपल्या इथलं मगिंग कॅपॅसिटी ही टेस्ट केली जाते. म्हणजे तुम्ही किती मग करू शकता, पुस्तकातलं जे आहे ते किती तुम्ही तिथे उतरवू शकता पेपरवरती आणि त्याच्यावरती बसून तुम्हाला मास्टर मार्क. आता समजा ही सुद्धा सिस्टम आपण धरून चालू, पण याच्यामधला तुम्हाला असणारा एक वर्ग असा ठरवावा लागतो की तो देशाचा इंटेलिजंट क्लास आहे. पण तुम्ही असणार आता इथे रँकिंग सिस्टम आहे, पर्सेंटेज सिस्टम आहे. जेव्हा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये ठरवावं लागेल की इथला असणारा इंटेलिजंट क्लास कुठला. आता धरून चालू आपण किंवा ज्याला 80% मार्क मिळाले तो इंटेलिजंट आहे. मग माझं म्हणणं असं आहे की हा एकदा क्रायटेरिया ठरला की 80 नबाब हा इंटेलिजंट आहे, मग त्याला असणारा चॉईस ऑफ एज्युकेशन हे त्याला मिळालं पाहिजे. आज त्याला चॉईस ऑफ एज्युकेशन आहे का, तर माझं म्हणणं नाही. याचं कारण की त्याला पर्सेंटेज वरनं मग तुला याला जायचं असतं, मला मिळत नाही, मग मला चॉईस म्हणतो हे तुम्ही या. त्याच्यामुळे आपण इथलं असणारं टॅलेंट वेस्ट करतोय असं माझं म्हणणं आहे. बरोबर. तेव्हा त्याला पाहिजे ते शिक्षण दिलं तर तो ते प्रोड्यूस करून देशाला त्याच्या नॉलेजचा बेनिफिट होऊ शकतो. पण तो आपल्या तिथे ती सिस्टम आपल्याकडे नाहीच. आपल्याकडे असणारं जे आहे ते सगळं लिमिटेड. आता मेडिकलला जाणारा समजा 1 लाख विद्यार्थी आहे असं धरून चालू पूर्ण देशभर, तर शासनाची जबाबदारी आहे की तिथे 1,05,000 मेडिकलला घेणारा इंटेक तुमच्याकडे पाहिजे. आता तुमच्याकडे इंटेक जर 50,000च असेल तर बिटर कॉम्पिटिशन बिटवीन 1 लाख झाली ना.
आणि त्या बिटर कॉम्पिटिशन मधनं ज्याला मिळालं तो आनंदित असतो, ज्याला मिळालं नाही तो काय म्हणतो, जातीने मला मिळालं नाही. साहजिक आहे. तो ब्लेम शास्त्राला करत नाही, तो ब्लेम जातीला करतो. मी अमुक जातीचा आहे म्हणून मला मिळालं नाही, किंवा हा अमुक जातीचा आहे म्हणून त्याला बेनिफिट सरकारने दिलं, अशा रीतीचा आहे. पण तो कधीच हा विचार करत नाही की दर वर्षाला एक जनरेशन येणार आणि ते जनरेशन मेडिकलला जाणार, इंजिनिअरिंगला जाणार, आर्किटेक्टला जाणार, त्याच्यानंतर ब्रांचेस आउट होणार. तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी काय आहे, वेलफेअर कन्सेप्ट काय आहे. साहजिक आहे. वेलफेअर कन्सेप्ट हाच आहे की तुम्हाला अँटिसिपेट करू, अँटिसिपेट करून तुम्हाला ते प्लॅनिंग करावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्ही ते प्लॅनिंग करणार नसाल आणि नुसतं जातीच्या नावाने बोंबलत बसणार असाल तर यंगर जनरेशनच्या डोक्यामध्ये जात बसते, त्याचा विकास बसतच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आज आपण असं बघतोय की जात हॅज ओव्हरटेकन नेशन, रिलिजन हॅज ओव्हरटेकन नेशन. नेशन प्रायोरिटी नाहीये, जात प्रायोरिटी आहे आणि धर्म प्रायोरिटी. निश्चितच खरं तर मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, त्यातून निर्माण होणारा लढा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. मात्र हाच क्लिष्ट प्रश्न सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सोडवण्याचा, त्यातले काही कंगोरे समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आमच्या सोबतीने केलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या चर्चासत्रात जोडला गेलात त्यासाठी.